हे आहे 55 वर्ष जुनं मसाल्याचं दुकान म्हणजेच माधव मसाले। इथलं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पारंपरिक चवीचे A to Z मसाले इथे मिळतील। खरं सांगू का, या मसाल्याच्या बरण्याच इथल्या पारंपरिकतेची प्रचिती देतात। खूप प्रोडक्ट्स खूप चांगली असतात घरगुती पद्धतीची, त्यामुळे आम्हाला अतिशय आवडतात। हे सासरे आणि माझे मिस्टर असे दोघं मिळून हे दुकान बघत होते। माझे मिस्टर बरेच वर्ष राहतात आणि त्याच्यामध्येच ते मसाले पण करत होते, म्हणजे आपला खिचडी मसाला, गोडा मसाला, हे सगळे बाकीचे जे आपले नॉर्मल घरातले आहेत ते माझे मिस्टर करत होते, चुंदा मोरांबा वगैरे। त्याच्यानंतर माझे सासरे ऑफ झाले, 2 वर्षांनी माझे मिस्टर ऑफ झाले आणि त्याच्यानंतर जबाबदारी माझ्यावर आली। तेव्हा माझ्या धीराने म्हणजे मनोहर केळकरने मला सपोर्ट केला, तुझा विचार केला की मी दुकानात जाऊन बसलेलं सगळ्यात चांगलं होईल, म्हणून मी हा व्यवसाय हातात घेतला। मिस्टर गेल्यानंतर 17 दिवसांनी मी येऊन या दुकानात बसले। मग मसाले हे आम्ही घरातच करतो, म्हणजे अजून पण घरातच करते। लोणची, पापड, चटण्या वगैरे घरातच करतो। त्यात मला हिची मोलाची साथ आहे, ही सकाळी 9:30ला बरोबर येऊन दुकान उघडते। तर माझ्या मिस्टरांनी एक डायरी केली होती, जेणेकरून मसाले जे आम्ही बनवतो ती डायरी केली होती। त्या डायरीमध्ये सगळे मसाले लिहिलेले होते, काय काय करतो, आणि त्या जोरावर मी उडी मारली। आणि बाकीचे आता हे जी जातीप्रमाणे जे मसाले आहेत ते मी मग शिकले आणि मी तयार केले। लोकांच्या मागणी बघून मला हा मसाला पाहिजे, मला तो मसाला पाहिजे, मला कोळी मसाला पाहिजे, मला आगरी मसाला पाहिजे, हे पूर्वी नव्हते माझ्याकडे। ते बघून मग मी ते तयार केले। पण माझ्या मिस्टरांच्या वहीमुळे मी आजपर्यंत टक धरून उभी राहिली। त्याच्यानंतर मग माझ्या आत्ता मुलगा 7-8 वर्षापूर्वी मुलगा आला, का रुज झाला माझ्याला, कारण मला आता मार्केटिंग वगैरे झेपत नाही, तेवढं जाणं येणं झेपत नाही, म्हणून मग मुलगा म्हणाला मी जातो। मुलगा पण सर्व्हिसला होता, त्याने ती सर्व्हिस सोडली आणि म्हणाला मम्मा मी तुला जॉईंट होतो। मुलगा बघतो ते बाहेरगावी पण मसाले सगळे जातात माझे, कोणी ऑर्डर देऊन अगोदर मी जेवढं फ्रेश देण्याचा गिरायकाला प्रयत्न करते, त्यांना सांगते तुम्हाला कधी घेऊन जायचं आहे, त्याच्या 2 दिवस अगोदर मी ते तयार करते। आणि मग US म्हणा, UK म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, आपल्या दुबईला हे सगळे पण माझे मसाले जातात। मोठं करण्याची खूप इच्छा आहे, पण तेवढे देवाची पण साथ पाहिजे आणि पैशाची पण साथ पाहिजे। मसाल्यांशिवाय लोणची, चटण्या, तळणीचे सुकवलेले पदार्थ माधव मसाले यांच्याकडे मिळतात। कच्च्या कैरीचं आणि खजूरचं लोणचं तर अप्रतिमच आहे इथलं। सर्वदूर ख्याती असलेल्या दादरच्या रानडे रस्त्यावरील माधव मसाले या छोट्याशा दुकानाला तुम्ही सुद्धा एकदा भेट द्याच आणि नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करा।